नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या लाडक्या मालिकेत आता एक भयंकर सत्य समोर येणार आहे। महेंदरच्या घरात असं अनपेक्षित वादळ येणार आहे ज्यामुळे सगळ्यांचे चेहरे उघड होतील आणि ऐश्वर्याचा खरा क्रूर चेहरा सगळ्यांसमोर येईल। तिचा एक गुप्त आणि नीच डाव जयंतीच्या चौकस नजरेमुळे कसा समोर येतो आणि याचे काय धक्कादायक परिणाम कुटुंबावर होतात हे सर्व आपण येत्या भागामध्ये पाहणार आहोत। चला तर मग तुमची उत्सुकता वाढवणाऱ्या या मोठ्या आणि नाट्यमय खुलाशाकडे एक सकल नजर टाकूया। सारंगने सावलीकडे एक गोड सरप्राईज दिलं। तिच्या आईवडिलांच्या गैरहजेरीत सखदेव दादाची काळजी घेण्यासाठी त्याने जयंती आणि सखदेवला घरी आणलं। त्यांना अचानक घरी आलेलं पाहून सावली खूप आनंदी झाली आणि तिचे डोळे भरून आले। सारंगने तिला समजावलं की हे फक्त दादाच्या काळजीसाठी आहे, कारण तिच्याशिवाय त्यांची चांगली काळजी कोणीच घेऊ शकत नाही। दुसरीकडे जयंती मात्र या संधीचा फायदा घेण्याच्या विचारात असते, कारण तिला आता महेंदर यांच्या बंगल्यामध्ये राहायला मिळणार असतं। त्यानंतर आपण बघतो सारंग मात्र आपल्या रूम मध्ये छानपैकी तयार झालेला असतो ऑफिसला निघण्यासाठी, आणि सावली त्याच्याकडे एकटक बघत असते। तेव्हा सारंग तिला म्हणतो, बघ सावली, माझ्याकडे असे एकटक बघू नको, नाहीतर प्रेमात पडशील। त्यावर सावली म्हणते, सारंग सर, एकदा नाही तर 1000 वेळा मला तुमच्या प्रेमात पडायला आवडेल। त्यावर सारंग म्हणतो, मी जर रुमाल विसरला असता आज तर बरं झालं असतं, कारण की परत रुमाल देण्यासाठी तू ऑफिसमध्ये आली असतीस आणि मग आपण तिथून लॉंग ड्राईव्हला गेलो असतो। असं या दोघांचं रोमॅन्टिक क्षण चालू असतात। तेवढ्यात तिथे बबलू दादा येतो आणि सांगतो की सारंग दादा, तो फोटोग्राफर येणार आहे बरं का। तेव्हा सावली विचारते, फोटोग्राफर, आणि तो कशासाठी? तेव्हा सारंग सांगतो, अगं तू आता कॉम्पिटिशन जिंकली आहेस, तू आता एक रूपम कॉस्मेटिकची मॉडेल आहेस, तुझा फोटोशूट तर करायलाच हवा। इकडे आपण किचन मध्ये एक वेगळंच दृश्य पाहतो। ऐश्वर्या आणि तारा या दोघी जणी किचन मध्ये असतात। ऐश्वर्या अमृतासाठी दूध बनवत असते, पण तिच्या हालचालीत एक प्रकारची गुप्तता असते। ती दुधात काहीतरी पांढरं चूर्ण अत्यंत गुप्तपणे मिसळते। ती ते पटकन झाकण्याचा प्रयत्न करते, पण तेवढ्यात तिथे जयंती येते। जयंतीला काहीतरी गोड खाण्याची तीव्र इच्छा झालेली असते, कारण हॉस्पिटलमधील बेचव जेवण खाऊन खाऊन ती जाम वैतागलेली असते। ती काहीतरी शोधतच किचन मध्ये आलेली असते। जयंतीला बघून ऐश्वर्या थोडी गडबडते। तिच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव दिसतात आणि ती पटकन दुधाचा ग्लास बाजूला ठेवते। जयंती, तू इथे काय करतेस? तुला परवानगीशिवाय किचन मध्ये येण्याची हिंमत कशी झाली? ऐश्वर्या कठोर आणि रागीट आवाजात विचारते। जयंती तिला उत्तर देण्याऐवजी तिची नजर ऐश्वर्याने बाजूला ठेवलेल्या दुधाच्या ग्लासवर जाते। तिला त्या दुधातून येणारा वास थोडा ओळखीचा वाटतो, पण कशाचाही तिला लगेच आठवत नाही। तिच्या मनात एक संशयाची ठिणगी पडते। हे असं कोणतं दूध आहे जे ऐश्वर्या इतक्या घाईघाईत लपवत होती? ऐश्वर्या ताराला उद्देशून बोलते, तारा, या बाईपासून लांब राहा, कारण ही बाई मला सावलीचं काहीतरी गुपित सांगणार होती, पण तिने ते सांगितलं नाही। ही एक नंबरची लबाड बाई आहे। हे ऐकून ताराला घाम फुटतो। तिच्या मनात भीतीचा कल्लोळ माजतो। ती मनातल्या मनात विचार करते, बापरे, जर या जयंतीने खरोखरच सावलीच्या आवाजाचं गुपित उघड केलं तर माझी काही खैर नाही। या जयंतीला कोणत्याही परिस्थितीत गप्प बसवायलाच हवं, नाहीतर माझं गुपित उघड होईल। जयंती तिच्या रूम मध्ये येते, पण तिच्या मनात ते दूध आणि त्याचा वास घर करून बसलेला असतो। तिला त्या वासाने अस्वस्थता येते। ती डोळे मिटून आठवण्याचा प्रयत्न करते, मी हा वास कुठेतरी ओळखला आहे, नक्की कुठे? हा वास मला कशाची तरी आठवण करून देतोय। ती खूप विचार करते आणि तेवढ्यात तिला एक मोठा धक्का बसतो। तिच्या डोक्यात विजेसारखा विचार चमकतो, आठवलं, हा तर तोच चूर्ण आहे जो मी त्या वैदुबुवाकडून घेतला होता, म्हणजे मला बाळ होऊ नये म्हणून घेतला होता। ती स्वतःशीच मोठ्याने बोलते, बापरे, हे चूर्ण आणि ऐश्वर्या मॅडमचं चूर्ण डिटो सेम आहे, काहीच फरक नाही चवीत किंवा वासात। म्हणजे ही ऐश्वर्या मॅडम अमृताला बाळ होण्यासाठी नव्हे तर बाळ होऊ नये म्हणूनच हे चूर्ण देत आहे। जयंतीला ऐश्वर्याचा हा भयानक आणि कटू डाव क्षणार्धात लक्षात येतो। तिला लगेचच तिच्या नवऱ्यावर झालेल्या अन्यायाची आठवण होते। ऐश्वर्यामुळे तिचा नवरा अपंग झाला होता आणि त्याची नोकरी गेली होती। तिच्या मनात सुडाची आग भडकते। ही चांगली संधी आहे ऐश्वर्याकडून बदला घेण्याची। हे सत्य आता तिलोत्तमाबाईपर्यंत पोहोचवायलाच हवं। हे सत्य उघड झाल्यावर तिलोत्तमा माझ्यावर इम्प्रेस होतील आणि मला कायम या घरात ठेवून घेतील। मग मी या महेंद्री कुटुंबाची राणी बनेन आणि ती ऐश्वर्या कायमची या घरातून बाहेर जाईल। जयंती आता थेट तिलोत्तमाकडे जात नाही। तिला खात्री असते की
तिला ऐश्वर्याचा पर्दाफाश करण्यासाठी केवळ संशय पुरेसा नाही, तिला ठोस पुरावा हवा आहे. ती अमृताला भेटते पण तिच्याशी थेट बोलत नाही. ती तिला तिच्या आरोग्याबद्दल विचारते आणि हळूच तिला विचारते की तिला हे दूध किती दिवसापासून दिले जात आहे. अमृता तिला सर्व काही सांगते आणि ऐश्वर्याचे किती चांगले मन आहे, ती तिची किती काळजी घेते असे सांगून तिचं खूप कौतुक करते. जयंतीला तिचा संताप आवरणे कठीण होते पण ती स्वतःला शांत ठेवते. अमृताला काहीच माहीत नाही ती किती भोळी आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जयंती एक धाडशी पाऊल उचलते. तिला माहीत असतं की ऐश्वर्या दररोज सकाळी अमृतासाठी दूध बनवते. ती किचनमध्ये जाते आणि लपून बसते. ऐश्वर्या दूध बनवत असताना जयंती अत्यंत हुशारीने आणि गुप्तपणे तिच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड करते, ज्यात ऐश्वर्या दुधात ते पांढरं चूर्ण मिसळताना स्पष्ट दिसते. त्यानंतर जयंती चतुराईने ऐश्वर्याचं लक्ष विचलित करते आणि तिला एका बहाण्याने बाहेर पाठवते. ऐश्वर्या बाहेर जातात जयंती त्या चूर्णाचा डब्बा घेते आणि त्यातला थोडा भाग अत्यंत सावधगिरीने एका लहान डब्बीत काढून घेते. तिला माहीत असतं की हे चूर्ण आणि व्हिडिओ पुरावाच ऐश्वर्याला उघड करण्यासाठी पुरेसा आहे. संध्याकाळी जयंती अमृताच्या रूममध्ये जाते. ती तिला आज रात्री दूध न पिण्याची विनंती करते. अमृताला काहीच कळत नाही, ती गोंधळते. जयंती तिला तिच्या नवऱ्यावर झालेल्या अन्यायाबद्दल आणि ऐश्वर्यावर असलेल्या संशयाबद्दल हळूहळू सांगते. अमृताला सुरुवातीला विश्वास बसत नाही पण जयंती तिला समजावून सांगते. रात्री जेवण्याची वेळ होते. सगळेजण डायनिंग टेबलवर बसतात. ऐश्वर्या अमृताला दुधाचा ग्लास देते पण अमृता तो घ्यायला कचरते. तेवढ्यात जयंती मोठ्या आवाजात बोलते, थांबा, हे दूध अमृता वहिनीने पिऊ नये. सगळ्यांना धक्का बसतो. ऐश्वर्या रागाने जयंतीकडे बघते आणि विचारते, जयंती, तुझी हिंमत कशी झाली माझ्या कामात ढवळाढवळ करण्याची, आणि तू हे काय बोलतेस? जयंती शांतपणे पण ठामपणे म्हणते, मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे जे सगळ्यांना ऐकणं गरजेचं आहे. ऐश्वर्या मॅडम, हे दूध अमृता वहिनींना बाळ होण्यासाठी नाही तर त्यांना कायमचे मूल होऊ नये म्हणून आहे. जयंतीचे हे शब्द ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तिलोत्तमा संतापाने आणि आश्चर्याने उठून उभी राहते. काय बोलतेस जयंती? हे काय नवीन नाटक आहे? जयंती तिच्या जवळ असलेला चूर्णाचा डब्बा बाहेर काढते आणि तो सगळ्यांना दाखवत म्हणते, मी हे वैदुबुवाकडून घेतलेलं होतं. मला बाळ होऊ नये म्हणून आणि हे चूर्ण ऐश्वर्या मॅडम गेले अनेक महिने अमृता वहिनींना देत आहे, त्यांना मूल होऊ नये म्हणून. ऐश्वर्या हे खोटं असल्याचं ओरडते आणि जयंतीवर आरोप करते, हे सर्व खोटं आहे, ही माझ्यावर आरोप करत आहे, हे षडयंत्र आहे. तेव्हा जयंती आपला मोबाईल काढते आणि तिला रेकॉर्ड केलेला व्हिडिओ दाखवते, ज्यात ऐश्वर्या दुधात चूर्ण मिसळताना स्पष्ट दिसते. व्हिडिओ पाहून ऐश्वर्याचा चेहरा फिका पडतो. तिला काही सुचत नाही. तेव्हा सावली पुढे येते आणि थरथरत्या आवाजात बोलते, तिलोत्तमा मॅडम, माझ्यावर विश्वास ठेवा. मी याच बाबाकडून हेच चूर्ण घेतलेलं होतं जेव्हा मी माझ्यासाठी औषध शोधत होते. हे तेच चूर्ण आहे जे बाळ न होण्यासाठी वापरले जाते. आणि मग अमृताला तिच्या कानावर विश्वासच बसत नाही. तिच्या डोळ्यासमोर तिच्या आयुष्यातील अनेक रात्री येतात जेव्हा तिने बाळ होण्यासाठी देवाला प्रार्थना केली होती, सगळ्यांचे टोमणे ऐकले होते. ती पूर्णपणे हादरून जाते. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागतात पण ते दुःखाचे नसून संतापाचे असतात. अमृता संतापाने ऐश्वर्यावर धावून जाते, तुझ्यामुळे मी हे सर्व सोसलं, तू माझ्या विश्वासाशी खेळलीस. तिलोत्तमा ऐश्वर्यावर प्रचंड संतापते. तिच्या चेहऱ्यावर तिरस्कार स्पष्ट दिसतो. ऐश्वर्या, तू इतक्या नीच पातळीला जाशील याचा मी कधीच विचार केला नव्हता. माझ्या घराला कलंक लावलास, मी तुला सोडणार नाही. अशा प्रकारे ऐश्वर्याचं पितळ सगळ्यांसमोर उघडं पडतं आणि तिला तिच्या क्रूर कर्माची शिक्षा मिळते. महेंदळे कुटुंबात एक नवीन अध्याय सुरू होतो जिथे सत्याचा विजय होतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.